मिसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून कट करून घेऊया। इथे मी 5 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहे। बटाटे कुकरमध्ये उकडून घेऊया। मटकी कुकरमध्ये शिजवून घेऊया। मी इथे मटकी वटाणा हरभरा वापरलेला आहे, तुम्ही फक्त मटकी वापरू शकता। मी इथे 12 बाउल पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तुम्ही गरजेनुसार जास्त कमी करू शकता। इथे आपला बटाटा शिजलेला आहे। बटाटा व्यवस्थित मॅश करून घेऊया। मटकी शिजवून घेतलेली आहे। ग्रेव्हीसाठी लागणारी सामग्री 5 मीडियम साइजचे कांदा, अर्धा बक्कल खोबरं, 10 ते 12 पाकळी लसूण, आलं, दालचिनी, मिरे, लवंग, 3 मीडियम साइजचे टोमॅटो, 4 स्पून जिरे, 4 स्पून तीळ। कांदा मिक्सरला बारीक करून घेऊया। टोमॅटो देखील मिक्सरला बारीक करून घेऊया। आता उरलेले सर्व सामग्री एकत्र बारीक करून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चैताली किचनला फॉलो करा व बेल आयकॉन प्रेस करा। थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेऊया। कढईमध्ये अर्धा वाटी तेल घेऊन त्यामध्ये फोडणीसाठी हिंग, मोहरी, जिरे, तीळ टाकूया। कांद्याची पेस्ट टाकून परतून घेतल्यावर टोमॅटो प्युरी ॲड करूया। उरलेलं मिश्रण ॲड करून त्यामध्ये मीठ टाकूया। मीठ टाकल्यामुळे ग्रेव्ही फास्ट भाजली जाते। 2 चमचे साखर, हळद, मिसळ मसाला, कसुरी मेथी, किचन किंग मसाला, लाल चटणी, उकडलेली मटकी, उकडलेला बटाटा सर्व परतवून घेऊन त्यामध्ये गरम पाणी ॲड करूया। एक्स्ट्रा कटसाठी गरम तेलामध्ये चटणी टाकून त्यामध्ये गार पाणी ओतायचं। कट मिसळमध्ये मिक्स करूया। यात थोडीशी कोथिंबीर टाकूया।